अटक मटक चवळी चटक चवळी झाली गोड गोड जिभेला आला फोड 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 काही फुटे ना घरचा पाहुणा उठे ना. आजोबा तुम्हाला आजोबा चीटिंग यार, चीटिंग चीटिंग. अरे चिटिंग कुठे आहे? मी छान घालतो की तरी मी. हो आजोबा फक्त बोट दुमडायचंय, हात काय काढून घेतलात तुम्ही? एक बोट दुमडायचंय तुम्हाला. कमॉन कमॉन, ब्रेकफास्टची वेळ झाली, भूक लागलीये ना. ब्रेकफास्ट टाइम, पण ब्रेकफास्टच्या आधी इंजेक्शन टाइम. येस. कसलं इंजेक्शन रे? आजोबा काय झालं, बरं नाही कहिला? मी बरी आहे, मला काही नाही झालंय. गुड. मला इंजेक्शन रोज घ्यावं लागतं, मला डायबिटीज आहे ना. आजोबा बरोबर बोलते. तिला लहानपणापासून डायबिटीज आहे, सकाळ संध्याकाळ तिला इंजेक्शन घ्यावं लागतं. वा, ही मस्त न्यूज आहे. आता याचा वापर करायलाच हवा. नेहा पण ना डायबिटीस असलेल्या मुलीला असं एकटी सोडून गेली. काय झालं ग? वाईट वाटलं. इंजेक्शन घेऊन येतो. हा. अरे आईने फोन केला होता का ग? नाही. ओ, मग तुला आठवण येते का तिची? हा, बोलायचं तिच्याशी, लावूया फोन. थांब थांब, मी लावते. ओके. इंजेक्शन कोण देणार? कोण? मी देणार आजोबा, मला माहिती आहे. लागला. नेहा, अगं परीला बोलायचं तुझ्याशी. हाय परी. आई. हाय. तुम्ही अजून एअरपोर्ट वरच आहात? हो, थोडी शोधाशोध चालू आहे. शोधाशोध कसली? शेफालीची बॅग हरवली, त्यामुळे शोधतायत सगळे. शेफाली मावशी पण ना. एनिवेज तिथल्या ऑथॉरिटीशी बोलून घ्या. तुम्ही असं एअरपोर्ट भर शोधत फिरू नका. हो, तेच केलंय. बघू. परी, चल नाश्ता करून घ्या आधी. आई तू ब्रेकफास्ट केलास? हो, तू खाऊन घे. एकदम गुड गर्ल आहे परी. वेळेवर खाते, वेळेवर झोपते, अभ्यास करते, तू सांगितलेलं सगळं करते. मस्त झणझणीत घास पोटात गेलाय. ही चिचुंद्री आता नक्की रडणार. आणि एअरपोर्ट वरून नेहा परत येणार. खा ना बाळा. नेहा, ए नेहा. यश, वाटतं बॅग सापडली. मी ठेवते फोन, नंतर करते. बाय परी. ए नेहा. आले. काय झालं परी? अगं काय झालं? आईची आठवण येते का? सांबर खूप तिखट आहे. तिखट आहे? व्हॉट? आजोबाई खूप तिखट आहे म्हणून आईशी काही बोलत नव्हतीस का? असं नको करू बेटा, सांगत जा. पाणी घे.
एवढं तिखट सांबार कोणी केलं? अगं मी काय विचारतोय? परिबाळा, परिबाळा, ये ये. हे घे थोडासा गुळ खा. आता थोडी जळजळ कमी होईल. पाणी पाणी घे ना. तुला कसं कळलं हिला तिखट लागले ते? अगं मी काय विचारतोय? पप्पा ते परी नेहाशी काहीच बोलली नाही ना, गप्पच होती. म्हणून मला वाटलं की काहीतरी चुकलं असणार. तोंड जळलं हो पोरीचं. तुला फक्त तिच्याकडे बघून कळलं की तुला तिखट लागलं? गुड, व्हेरी गुड. कीप इट अप. बस. आर यू ओके? काय रे, इतकं तिखट सांबार कोणी केलं? मला कळत नाही. घरामध्ये एक लहान मूल आहे, त्यानं समजाव. पुन्हा जर असं घडलं ना. बाबा प्लीज, तुम्ही ओरडू नका. तुमची तब्येत सांभाळा. तुम्ही थांबा, शांत व्हा. मी बोलते त्यांच्याशी. बोलते नंतर तुझ्याशी. आउट आउट एव्हरीवन. हे सगळं राहू दे. तुला दुसरं काय खायचं ते सांग. हा, तुला ब्रेड बटर दे. किंवा मग मी तुझ्यासाठी पोहे किंवा उपमा बनवून आणू का? त्या चिचुंद्रीसाठी मिथिलाने नुसतं पाणी काय आणलं, म्हाताऱ्याला एवढं गईवरून आलं. मग मी हिची काळजी घेण्याचं नाटक केलं तर किती खुश होईल म्हातारा. ओ येस 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 येस. नुसती नेहाच नाही तर तिच्या या मुलीलाही प्यादं बनवायला हवं. आता हिचा वापर करून त्या म्हाताऱ्यावर डाव टाकायचा. सिम्मी, तू नक्की जिंकणार. नुसती जिंकणार नाही, जिंकणारच. थांब, ए, नी- थोडं त्याला असं बाउन्स देऊ का? अरे नको फ्रेंड. नको का? नाही ओके, म्हणते थोडी तसं अशी नको. हो. हे काय करतोयस? काय करतोय म्हणजे केस विंचरतोय तुझे. गोल गोल काय फिरवतोयस? अगं मग सगळीकडनं कसं करणार? नाही तर गोल गोल फिरवलं नाही तुला तर जमत नसेल ना तर तू नको करू. जमत का नाहीये मला? व्यवस्थित करतोय ना एवढं. अरे व्यवस्थित कुठे? हे गोल गोल फिरवतोयस तू फक्त. अगं नाही. हॅलो, हॅलो, परी आहे का? कोण बोलतोय? मी ओजस बोलतोय. हा, बोल बोल. अरे, आणि माझा नंबर कोणी दिला तुला? बंडू काकांनी दिला. ओह, अच्छा अच्छा. आता परीला फोन द्या ना. हा, ओके ओके. तुझा फ्रेंड ओजस. ए, कुठे चालली? ए, हा ओजस बोल. विसरलीस ना? काय विसरली? माझा बर्थडे. सॉरी सॉरी सॉरी. हॅपी बर्थडे. थँक्यू. आता फक्त फोनवरच विश करणार आहेस की बर्थडे पार्टीला पण येणार आहेस? आज आहे पार्टी? हो, असते ना दरवर्षी. फक्त तू यावर्षी सोसायटी मध्ये नाहीयेस म्हणून तुला पार्टीला लांबून यावं लागेल. मग काय झालं? येईन ना मी. मग संध्याकाळी ये हा, विसरू नकोस. नाही विसरणार. बाय बाय. ओजसचा बर्थडे आहे का? तू आमचं बोलणं चोरून ऐकत होतास? चोरून नाही, तू इथे उभी राहून बोलत होतीस, माझ्या कानावर पडलं. पण तू ऐकलंस ना? अगं तू एवढं मोठ्याने बोलत होतीस, माझ्या कानावर पडलं, ते ऐकलं मी. ठीक आहे, फ्रेंड्स मध्ये चालतं. थँक्यू. पण हे बॅड मॅनर्स आहे. हा, आज संध्याकाळी आपल्याला जायचंय कुठे? ओजसच्या बर्थडेला. त्याने मला इन्व्हाइट करायला फोन केला होता. जाऊया ना प्लीज. आता त्याने एवढे प्रेमाने तुला इन्व्हाइट केलंय म्हटल्यावर जायलाच पाहिजे, इजंट इट? ये. चला आता इथे उभी राहा. अरे सगळं मला माहिती आहे, शांत उभी राहा.
हे काय? हे छे. माझे कपडे हरवले. मी काय घालू? माझे कपडे कुठे गेले? हे असं मस्तपैकी हे असं घालायचं आणि ह्याच्यावरती आता मोबाईल अडकवून बोलायचं. अच्छा थांब थांबा 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 ते तुटेल. मी मदत करू का तुम्हाला? एक सेकंड हा. हे असं करायचं. इथे आता मोबाईल अडकला. अगो बाई ए शेपुड्याला दाखवायला पाहिजे रे. लावलाय तिला फोन ऑलरेडी लावलाय. अगो बाई हा आली आली. हो. शेपुड्या शेपुड्या तू तू रडते कशाला? अगं काय झालं? माझ्या बॅगेतले कपडे माहिती नाही कुठे गेले. यात माझे कपडे नाहीच आहेत. सगळे जेंट्सचे कपडे आहेत. अगं शेफाली जगाच्या पाठीवर कुठेही गेली ना तरी तुमची मुलगी वेंधळी ती वेंधळीच. अहो बॅगेतले कपडे नाही, अख्खी कपड्यांची बॅग बदलली आहे. चेक करा. हो तसंच झालं असणार. म्हणजे मी जेव्हा एअरपोर्ट वर होते ना तेव्हा माझी बॅग मिसप्लेस झालेली. त्यामुळे सगळं बदललं असणार. अगं पण ती बॅग उघडून बघायचं ना आधी की आपले कपडे की दुसऱ्याचे कपडे आहेत. तशीच उचलली बॅग. अगं पण आई बाहेरून तर ती मला माझीच बॅग वाटली ना. आणि तिथे ऑलरेडी किती घाई होती. अगं घाईच नडली ना. पण आता हा आता बस बोंबलत. आता काय करणार आहे? 4 दिवस एकच कपडे घालणार आहे का उलटे सुलटे करून? बस नाही आता. सगळी चूक माझीच आहे का? मलाच काय बोलतेस तू? शेफाली एक छोटस काम करा. सगळ्यात आधी तर रडणं थांबवा. काही एवढं झालेलं नाहीये. आता बॅग हरवली ना ती जाऊ द्या. आता तुम्ही एक काम करा. जिथे तुम्ही राहताय त्याच्या बाजूला एक शॉपिंग मॉल आहे. जा कपडे खरेदी करा. पैशांची काळजी करू नका. आणि राहिला प्रश्न हरवलेल्या बॅगेचा तर तुम्ही आपल्या कंपनीमध्ये इन्फॉर्म करा. तिथली माणसं काय ते बघतील. ओके? पण मी कसे कपडे विकत घेऊ इथे? आता पण बिन काही नाही. अगं इथे खूप सगळं महाग आहे ग. तुला माहितीये इथे पाण्याची बॉटल सुद्धा 160 रुपयांची आहे. काय 160 रुपये? हो मग 2 युरो. आणि मी जास्त पैसेही आणले नाहीयेत. शेफाली ऐका एक मिनिट. तुम्ही सगळ्यात आधी रडणं थांबवा. तुमचा गोंधळ कुठे होतोय? तुम्ही प्रत्येक गोष्ट युरो मधनं इंडियन रुपी मध्ये कन्वर्ट करताय. तसं करू नका. ऐका माझं. तुम्हाला आज काही पैसे ट्रान्सफर करतो. जी काही गरजेची आहे तेवढी शॉपिंग करून घ्या. ओके? थँक्यू सर. मी ना तुमचे पैसे थोडे थोडे करून माझ्या सॅलरीतनं परत करेन. अगं होऊ दे खर्च. काय खर्च होऊ दे? महत्वाचं काहीतरी सांगतोय मी. शेफाली तुम्ही आधी रडणं थांबवा आणि आत्ताची काय ती गरजेची शॉपिंग करून घ्या. ओके? सर तुम्ही किती गोड आहात. काहीतरी म्हणतीये शेफाली. आता कुठे वेगळंच काहीतरी बोलताय. जा आज तुमचा पहिला दिवस आहे ट्रेनिंगचा. तुम्ही कामाला लागत जा. ओके? ऑल द बेस्ट. बाय. पैसे ट्रान्सफर केलेत काय? नाही काय आहे, शेवटी कसं आहे ती एम्प्लॉई आहे ना मावशी. आणि एम्प्लॉईची काळजी आम्ही कंपनी म्हणून घेतली पाहिजे. आता एवढी मोठी अडचण आहे म्हणजे बॅगच हरवली तर मग अशा वेळेला. आणि शेवटी बॅगेचा प्रश्न आहे. हो माणूस सर्वाइव्ह कसा होणार? म्हणजे आता बघा ना तुम्ही. म्हणून मी आणि काही खाजगी नाही म्हणजे कंपनी थ्रू हेल्प करण्यासाठीचा हा प्रयत्न आहे. आणि नंतर उद्यापासून तर अलाउन्स मिळेलच ना. म्हणजे काही प्रश्न. वा 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 खूप छान खूप छान. मी तुम्हाला काहीही विचारलं नाही की तुम्ही तिला पैसे का पाठवताय. नाही जाऊ द्या. आता फोन कट झाला ना ते काळ्या गड्यातून गळ्यातून काढा द्या. एवढे सारे ड्रेस. एवढे सगळे ड्रेस आमच्या लाडक्या परीसाठी. बघ ना तुला कोणता आवडतो ह्याच्यातला? कोणता ड्रेस घालून मला कळतच नाहीये. तुला तर ह्यातला कुठलाही रंग शोभून दिसेल ग. कारण की तू छानच आहेस परी.
तू कधी कधी आईसारखंच बोलतेस. हो. ए तुला बर्थडे पार्टीला जायचंय ना? हा. मग हा नको. हा बघ, हा ड्रेस कसा आहे? छान आहे ना? नको. मग हा लाल फ्रॉक? रेड पण नको, जास्तच मोठा असेल. हो का? बरं मग हा पर्पल वाला? छोटा असेल ना. राहुल, मी हेल्प करते परी डार्लिंगला तिचा ड्रेस चूज करायला. लहान मुलांना काय आवडतं हे कळण्यासाठी आईचीच नजर लागते. डार्लिंग, परी, मला सांग, तुला कुठला रंग आवडतो? रेड की पिंक, ब्ल्यू पर्पल? रेड, पिंक, पर्पल मला सगळे कलर आवडतात. तुझ्यावर आहे ना पर्पल, आहे ना पर्पल. तो ड्रेस खूप छान दिसेल. कसली तयारी चालली आहे? पप्पा, ते परीच्या बेस्ट फ्रेंडचा बर्थडे आहे ना आज. हो, तर ती आपल्या यश सोबत त्याच्या बर्थडे सेलिब्रेशनला चालली त्यांच्या चाळीत. तर त्यासाठीच ड्रेसचं सिलेक्शन करत होतो आम्ही. हा कसा आहे? वाव! किती मस्त आहे आजोबा हा ड्रेस. थोडा रंग वेगळा आहे पण छान आहे. पण मला आवडला. गुड. ओ वाव पप्पा, तुमची चॉईस काय ग्रेट आहे. परीला काय आवडतं हे पहिल्याच फटक्यात ओळखलं तुम्ही. मला माणसं ओळखता येतात, त्याशिवाय काय एवढं मोठं एम्पायर उभं केलं मी. नेहा, हाय, बोल. काय कसं वाटतंय लंडन? ए, तुला तिकडे वेदरचा काय त्रास झाला नाही ना? ऑल ओके? नाही, म्हणजे मुंबईला खूप गरमी होती म्हणून इथे आल्यावर थोडी थंडी वाजली, पण आता ओके. तू कसा आहेस? फर्स्ट क्लास, ऑल गुड. आणि परी कशी आहे? अरे, परी एकदम फर्स्ट क्लास, धमाल करते इकडे. आणि तू दिलेल्या सगळ्या सूचना पाळते ती, बाय द वे. ओके? तुमच्या सगळ्यांची खूप आठवण येते यश. आम्हालाही नेहा, पण आता हे सांगून तुला अडकवायचं नाहीये. तुझी सुट्टी सुरू आहे, तू एन्जॉय कर. हॅलो यश, काय काय म्हणालीस तू? सॉरी. तुला माहितीये आज ट्रेनिंग सेशन मध्ये फक्त इंट्रोडक्शनच झालं आणि त्यानंतर आम्हाला सगळ्यांना साईट सीन बघायला घेऊन गेले. काय बोलते काय? हो, अरे वा. मला मला सांग, काय 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 बघितलं तिथे तू? मी थेम्स रिव्हर बघितली आणि आता पण मी तिथेच आहे. इतकं छान वाटतंय ना यश, तुला तर इतकं आवडेल ना. नाही म्हणजे ऑफकोर्स तू तर हे सगळं बघितलंच असशील. आम्ही बकिंगहम पॅलेसला पण गेलो होतो, त्यानंतर शॉपिंगला पण गेलो. काकूंना तर इतकं आवडलं असतं ना. आणि बकिंगहम पॅलेस बघून परी खरंच रेडी झाली असती. बहिणीसाठी पण मला काहीतरी घ्यायचं होतं, पण मला सुचलं नाही काय घेऊ. नेहा, हे बघ, तुला एखादी गोष्ट आवडली, घ्यावीशी वाटली तर प्लीज घे. मी इकडनं पैसे ट्रान्सफर करतो. ओके? नाही, पैसे आहेत माझ्याकडे आणि त्यात बसेल तसंच काहीतरी घेईन मी. आणि तुला माहितीये इथे आम्हाला डेली अलाउन्स पण मिळतो. काय बोलते काय? हो, अरे वा. असं काय करतोय यश, हा कंपनीचा रूल आहे, माहितीये ना तुला. ओ राईट राईट राईट, युअर राईट. सॉरी, मी विसरलोच होतो. आणि तुला माहितीये आकाश पाळणा पण बघितला आज मी. त्याला लंडन आहे असं म्हणतात. परीला तर खूपच आवडलं असतं. खूप मजा आली इथे. वाव, तुझं ऐकून मला आत्ताच परीला तिथे घेऊन यावं असं वाटतंय. बरोबर आहे, पण खरंच तुम्हा सगळ्यांना खूप मिस करते मी. पण आपण इथे नक्की येऊया. हा, नक्की. आणि तू आता सारखी सारखी अशी आमची आठवण काढू नको. इकडे आम्हाला उचक्या लागतायत. आणि तू हे सगळं जे वर्णन करून सांगते ना तिथलं, ते जर का परीला कळलं ना तर अजून चिडेल ती माझ्यावर. बरोबर आहे. मला सांग, परी कुठे? परी ऍक्च्युली तयार होते. कसली तयारी? अगं, ओजसचा आज बर्थडे आहे, तर तिकडे बोलवलंय आम्हाला. ओ, मग तुम्ही खूप बिझी असाल ना. या. यश, थँक्यू. एकतर तुझं एवढं काम आहे, त्यात तू परीला पण सांभाळतोयस. मी माझ्या फ्रेंड बरोबर मजा करायला चाललोय. आम्ही इथे तिचं वेकेशन एन्जॉय करतोय. तू कशाला मध्ये येते? तुम्ही मज्जा करा. लव्ह यू. काय काय बोलली? जरा परत बोल, नीट कळलं नाही. आय लव्ह यू. हॅलो नेहा, नीट ऐकू येत नाहीये. जरा मोठ्याने बोल ना प्लीज.
यश तिथे सगळे ऐकते, इथे सगळ्यांना इंग्लिश कळतं. हो मलाही कळतं. बोल ना मोठ्याने, काय बोलली? माझं तुझ्यावर खूप प्रेम. आय लव्ह यू टू. अरे हळू, घरी कोणी ऐकेल ना. मग ठीक आहे ना, ऐकलं तर ऐकलं. होणाऱ्या बायकोलाच आय लव्ह यू बोलतोय यार. बरं चल, मी ठेवते फोन. या यू टेक केअर अँड हॅव अ गुड टाइम. ओके बाय. बाय.